राज्यपालांच्या 2 दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्याची मंगळवारी सांगता झाली। या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून प्रश्न, विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाने या दौऱ्यात जे ढिसाळ नियोजन केले, त्यामुळे अभ्यागतांना राज्यपालांशी अपेक्षित संवाद न साधता आल्याने त्यांचा हिरमोड झाला। महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सोमवार व मंगळवार असे 2 दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। सोमवारी सायंकाळी ते जळगावात दाखल झाले। मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी त्यांचे स्वागत केले। त्यानंतर सोमवारी रात्रीच ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटले व त्यांच्याशी संवाद साधला। मंगळवारी सुद्धा भेटीगाठी व संवादाची प्रक्रिया याच पद्धतीने झाली। या दौऱ्यात राज्यपालांच्या उपस्थितीत एकही जाहीर कार्यक्रम नव्हता, त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने भेटीगाठींवरच भर दिला। किंबहुना त्यासाठीच हा दौरा होता। मात्र प्रशासनाने दौऱ्याचे नियोजन करताना, भेटी घेणाऱ्या अभ्यागतांना ॲक्सेस देण्याची जी प्रक्रिया राबवली ती संभ्रम निर्माण करणारी होती। भेट घेणारे अभ्यागत अधिक व भेटीचा वेळ कमी, यामुळे अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांना राज्यपालांशी भेटून मनासारखा संवाद साधता आला नाही, त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला। अगदी ओळख होण्यापुरती काहींची भेट झाली। ॲक्सेस देताना गोंधळ, प्रशासनाने ॲक्सेस देण्यासाठी यंत्रणा बनवली होती। या यंत्रणेच्या माध्यमातून वृत्तपत्र प्रतिनिधी प्रमुखांना फोन करून छायाचित्रे, आधार कार्डची प्रत मागविण्यात आली। मात्र ॲक्सेस देणाऱ्या यंत्रणेकडे ते दिले असता, त्यांच्याकडे उपलब्ध यादीत अनेक माध्यम प्रतिनिधी, प्रमुखांची नावे नव्हती, त्यामुळे ॲक्सेस बनू शकली नाहीत। मंगळवारी ऐनवेळी प्रशासनातील एका महिला अधिकाऱ्याने माध्यम प्रतिनिधींना फोन करून व्हॉट्सअपवर छायाचित्रे मागवली। मात्र भेटीची वेळ बाबत कळविले नाही, त्यामुळे पत्रकारांचाही चांगलाच गोंधळ झाला।